नमस्कार, मी प्रज्वला तट्टे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतंच एक विधान केलं की रामदास स्वामी समर्थ जर नसते तर शिवाजी महाराजांना कोणी ओळखलंच नसतं. या विधानाचा निषेध अख्खा महाराष्ट्र करतोय. मॅक्स महाराष्ट्राने देखील श्रीमंत कोकाटे आणि पार्थ पोळके यांचे व्हिडिओज अपलोड करून त्याबाबत अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि या दोघांनी अगदी व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे की रामदास आणि शिवाजी महाराज यांच्या विचारांमध्ये किती फरक होता आणि त्यांची कधी भेट झालीही नाही, होणं शक्यही नव्हतं. पण आपल्याला असं बघायला मिळतं की राईट विंग RSS हे नेहमी हिंदवी स्वराज्य, महाराष्ट्र धर्म, म्लेंच विरोध या सगळ्यांचा उपयोग कुठेतरी मुसलमान विरोध या करण्यासाठी, मुसलमानांचा विरोध करण्यासाठी म्हणून करत असतं. हिंदवी स्वराज्य म्हणजे ते असं सांगतात जणू काय शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन हे हिंदूंसाठीच केलं. महाराष्ट्र धर्म म्हणजे जणू काही हिंदूंचाच धर्म आहे आणि म्लेंच म्हणजे काही सर्व मुसलमानांचाच विरोध. आपल्याला हे माहिती आहे की तुघलकांनी दौलताबादेत त्याची राजधानी हलवली. त्यांनी दख्खनेच्या पठारापर्यंत त्याच्या साम्राज्याचा म्हणजे सल्तनतेच्या साम्राज्याचा विस्तार करणारा तो पहिला शासक होता, मुस्लिम शासक होता. त्यापूर्वी अशोकाचं होतं ते वेगळं. पण 1300च्या पहिल्या दशकात त्यांनी दौलताबादेत त्याची राजधानी हलवली आणि त्याच्यानंतर 20 वर्षातच तुघलकाला विरोध व्हायला लागला. त्याच्या विरोधात दख्खनेच्या पठारावर बंड व्हायला लागलं. ते बंड करणारे कोण होते? ते बंड करून ज्या उदयाला आलेल्या त्या सुलतानशाह्या होत्या आणि हे सुलतान स्वतःला हिंदवी सुलतान म्हणवत होते. हे सुलतान स्वतःला हिंदुस्थान विरोधी म्हणजे उत्तरेतला जो हिंदुस्थान भारत आहे त्याचा विरोध म्हणून ह्या दख्खनेतल्या सुलतानशाह्या उदयाला आलेल्या होत्या आणि ते स्वतःची अस्मिता सांगताना ते हिंदवी अस्मिताच सांगत होते. तुघलकाला विरोध करणारे हिंदू मुसलमान एकत्र येऊन त्यांनी तुघलकाला विरोध केला होता. तो दख्खनेच्या पठारावरची संस्कृती, इथली भाषा, इथली अस्मिता जपण्यासाठी. आणि त्यामुळे इथे उदयाला आलेल्या सुलतानशाह्या देखील स्वतःला हिंदवी सुलतानशाह्या म्हणत होते. हिंदवी शब्द हा तेव्हापासूनचा महाराष्ट्रामध्ये किंवा दख्खनेच्या पठारावर वापरला जाणारा शब्द आहे. दख्खनेच्या पठारावर आणखीन एक दुसरा विरोध झाला, तो म्हणजे म्लेंछांचा. म्लेंच म्हणजे कोण? जे पश्चिमेकडून येत होते. सह्याद्री पर्वतांनी दख्खनेचं पठार आणि कोकण याच्यामध्ये एक ज्याला म्हणू एक डिव्हाइड निर्माण केला होता. कोकणातल्या लोकांना समुद्राच्या काठावर जे होते त्यांना सह्याद्री पार करून दख्खनेत येणं कठीण होतं. त्यापेक्षा त्यांना रोमन लोकांशी संबंध ठेवणं किंवा त्यांच्यासोबत व्यापार करणं हे त्यांना सोपं जात होतं. आणि इकडे सह्याद्रीच्या पूर्वेच्या भागामध्ये तिथे शेतकरी किंवा कृषी व्यवसाय उदयाला येत होता आणि तो 8व्या 9व्या किंवा यादव काळापासूनच ही प्रक्रिया सुरू होती. पण सुलतानशाह्यांचा उदय झाल्यानंतर आणखीन काही शतकं तिकडनं येणारे जे लोक होते, गुजरातेच्या किनारपट्टीवरून दख्खनेत येणारे, कोकण पट्टीवरून दख्खनेत येणारे, समुद्रमार्गे दख्खनेत येणारे, हे व्यापारी दृष्टीने येत होते आणि त्यांचा दख्खनेच्या पठारावर विरोध होत होता. म्लेंछांना विरोध म्हणजे त्यांना विरोध असा तो अर्थ आहे. मुसलमान विरोध असा नाही आहे.
म्हणजे दख्खनेच्या पठारावर असलेल्या मुसलमानांना त्यांच्या विरोधात शिवाजी आणि संभाजींचं जे स्वराज्य होतं ते काही त्यांच्या विरोधात नव्हतं. त्यामुळे त्या काळच्या महाराष्ट्रामध्ये दोन ज्या आपल्याला अदरायझेशनच्या ज्या दोन भावना दिसतात त्या उत्तर हिंदुस्थान्यांच्या विरोधात दिसतात आणि पश्चिमी किनारपट्ट्यांवरून समुद्रमार्गे अरब राष्ट्रांमधून येणारे जे होते त्यांचा विरोध केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळेच एका सुलतानांनी 30 वर्ष त्याचा पंतप्रधान राहिलेल्या महमूद गवान ह्याचा शिरच्छेद केला भर दरबारात. कारण की तो अरब होता, अरबी व्यापारी होता, इकडे आला, दख्खनेत आला, पंतप्रधान झाला, पण 30 वर्ष इमाने इतबारे सुलतानाची सेवा करूनही त्याच्या विरोधात तो म्लेंच म्हणून त्याच्या विरोधात परकीय भावना राहिली आणि नंतर त्याचा शिरच्छेद करण्यात आला. त्यामुळे म्लेंच विरोधी भावना ही मुसलमान विरोधी भावना नव्हती हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचं राज्य नाही हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आता तिसरी एक गोष्ट आहे महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्र धर्म रामदासांनी जे म्हटलं की मराठा तितुका मेळवावा, आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा, तर हे त्यांनी हे लिहिलं म्हणून ते महाराष्ट्राचं दैवत झाले असा त्याचा अर्थ होत नाही. महाराष्ट्र धर्म आकाराला येत होता तो खूप आधीपासून 12-13व्या शतकापासूनच तो शब्द वापरला जात होता. आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती हे थोडं तुम्हाला सांगते मी. एकतर महाराष्ट्र धर्माच्या जे 3 ठळक आपल्याला लक्षणं म्हणता येतील असे 3 ठळक लक्षणं आहेत. एक म्हणजे आराध्य दैवत विठ्ठल, पंढरपूरची यात्रा म्हणजे वारकरी संप्रदाय. दुसरं मराठी भाषा आणि म्हणजे वारकरी संप्रदाय किंवा भक्ती परंपरा ज्या भाषेतून व्यक्त होत होती ती मराठी भाषा. आणि तिसरं एक खूपच महत्त्वाचं तत्व म्हणजे समानतावाद, इक्वॉलिटी. हे एक तत्व होतं जे ब्राह्मणवादाच्या विरोधात जात होतं. महाराष्ट्र धर्माची ही 3 ठळक वैशिष्ट्ये आहेत. एकतर पंढरपूरची यात्रा, वर्षाला किमान एकदा तरी वारी, म्हणजे विठ्ठल हे दैवत, दुसरं मराठी भाषा आणि तिसरं समानतावाद. आता हे समानतावादाचं तत्व हे महाराष्ट्राच्या भूमीवर उदयाला कसं आलं त्याच्या मागचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगते. जसं मी पूर्वी सांगितलं की कोकण हा दख्खनेच्या पठारापासून जरा कटलेला भाग होता. सह्याद्रीच्या पूर्वेच्या काठावर शेती करणाऱ्या जाती, कुणबी, माळी या जाती शेती करत होत्या आणि या जाती चातुर्वर्ण्याधिष्ठित होत्या. म्हणजे तिथे जी गावं 12 बलुतेदारीच्या नियमांनुसार गावं वसली होती आणि त्यांचा मग पुढे यादव काळामध्ये म्हणजे 8व्या शतकापासून हे जे कृषक समाज आहे हा हळूहळू दख्खनेच्या पठारावर ज्या इतर नद्या उगम पावतात किंवा वाहतात त्यांच्या किनाऱ्यावर हळूहळू जाऊ लागला होता. यादव काळामध्ये हे जे होते हे कृषक समाज किंवा कुणबी, माळी हे म्हणजे यादव राज्याचं आपण म्हणू त्याचं इंजिन होतं. कारण यांची ऐहिक प्रगती होत होती, आर्थिक प्रगती होत होती. त्याच्यातून कोणत्याही कृषक समाजामध्ये असं होतं की जेव्हा अन्नधान्य पिकायला लागतं आणि आपल्याला हवं त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा ते निर्माण होतं तेव्हा कर रूपात राजा ते जमा करतो, त्या शेतीला संरक्षण तो देत असतो आणि त्याच्या बदल्यात
तो गुलाम ठेवू शकतो, सैनिक ठेवू शकतो. खायला दिलं की एक सेना उभारू शकतो की जे त्याच्यासाठी लढायला तयार होतील. तर अशा पद्धतीने हे एक इंजिन होतं. कृषी व्यवस्थेचा उत्कर्ष म्हणजे हे यादव राजांच्या काळातलं एक इंजिन म्हणता येईल, ज्याच्या भरवशावर 8व्या शतकापासून तर 12व्या-13व्या शतकापर्यंत आपल्याला कृषक समाजाची प्रगती होताना दिसते. मात्र ही प्रगती होत असताना झालं काय की ह्या नद्यांच्या काठावर असलेले पूर्वीपासूनचे कोळी, त्याच्यानंतर गवळी आणि धनगर ह्या ज्या जाती होत्या, आधी कोळी आणि गवळी यांचे संघर्ष झाले. म्हणजे असं लेयर्स आल्याप्रमाणे एक एक जनसमूह इथे स्थायिक होत गेला. सर्वात सुरुवातीला कोळी झाले, त्यांच्यानंतर गवळी आले, गवळ्यांचा आणि कोळ्यांचे सुरुवातीला संघर्ष झाले. त्याच्यानंतर धनगर आले आणि या सर्वांशी संघर्ष झाला तो कृषक जातींचा संघर्ष झाला. कारण त्यांनाही जमिनीची गरज होती, नदीच्या काठावर शेती करायला ह्यांनाही जमिनी हव्या होत्या. तर त्यामुळे या संघर्षातून नंतर सुरुवातीला संघर्ष झाल्यानंतर समेटही झाले. तर या संघर्षातून पुढे असं एक रसायन तयार झालं की त्याच्यामुळे धनगरांचा देव जो आहे विठोबा, विठ्ठल, हा कुणबी, माळी ह्या चातुर्वर्ण्याधिष्ठित जे समाज आहे त्यांनी हा देव स्वीकारला. आणि ते का त्यांना स्वीकारावं लागलं ते पुढे त्याच्याबद्दल येते मी. तर विठोबा नेमका काय? विठोबा हा पशुपालक अहिर, म्हणजे बिहारमध्ये असं म्हणतात की त्याचं मूळ आहे. कमरेवर हात ठेवून बीर कौर नावाचा त्यांचा देव असतो. तर जेव्हा पशुपालक उत्तरेतून इथे आले असतील दख्खनेच्या पठारावर, तेव्हा त्यांच्यासोबत हा देव आला. आणि ज्यावेळी कृषक समाजाचे आणि पशुपालकांचे जेव्हा संघर्ष झाले त्यावेळी पशूंचं रक्षण करताना जो कोणी नायक त्यांचा मारला जायचा, शहीद व्हायचा, त्याचं देऊळ उभारलं जायचं. किंवा शिवाच्या मंदिराच्या आजूबाजूला कुठेतरी आपल्याला पशुचं डोकं आणि एखाद्या मानवी शरीर असं हे सोबत असलेले काही शिल्प असे सापडतात. हे म्हणजे पशुपालकांचे शहीद झालेले देव आहेत किंवा नायक आहेत, जे नंतर त्यांचं रूपांतर त्यांनी देवांमध्ये केलेलं आहे. तर विठ्ठल किंवा विठोबा हाही असा धनगरांचा देव आहे की जो पशूंचं पालन किंवा पशूंचं संरक्षण करताना संघर्षानंतर तो मृत्यू पावला, शहीद झाला, ज्याचं नंतर देवामध्ये रूपांतर झालं. पांडुरंग पल्ली हे 7व्या शतकातलं एक गाव आहे जिथे पशुपालक जातींचं एक म्हणजे सेटलमेंट होतं. पशुपालक जाती तिथे थांबत होत्या. पशुपालनासाठी वर्षभर त्या इकडे तिकडे जायच्या दुसरीकडे, पण तिथे येऊन एकदा तरी त्या भेटत असत. विठ्ठलाची पत्नी पदुबाई सुद्धा जंगलाची राणी किंवा वनदेवी मानली जाते. आणि ही वनदेवी जंगलाचं रक्षण तर करते, पण त्याच्यापेक्षा मुख्य म्हणजे ती पशूंचं रक्षण करणारी असते. तर या सर्व देवाच्या ज्या कल्पना आहेत त्याच्यामध्ये जशी सरमिसळ व्हायला लागली पशुपालक जातींची आणि चातुर्वर्ण्याधिष्ठित कुणबी, माळी, तेली या जातींची, तसं ह्या देवांमध्ये सुद्धा फरक पडत असलेला, त्याच्यामध्ये परिवर्तन होत असलेलं दिसतं. 10व्या शतकाच्या आधी हे सगळे धनगरांचे देव हे ओबडधोबड दगडांच्या रूपात असतात, पण नंतर ते
आणखीन चांगल्या आकाराला यायला लागतात, त्यांना चांगला आकार मिळायला लागतो. भैरोबा, म्हस्कोबा, खंडोबा हे जे देव आहेत यांना एखादं वाहन मिळतं. नंतर त्याच्यामध्ये वाहनाची संकल्पना येते, कारण हिंदूंच्या देवांना सुद्धा कुठलं नाही कुठलं वाहन असतं त्यांच्याकडे. तसंच उच्च जातीय स्त्रिया या म्हस्कोबा, खंडोबा, भैरोबांच्या वगैरे पत्नी बनतात. हा पण एक संकल्पनेमध्ये परिवर्तन होत जातं. तर 13व्या शतकापर्यंत होता हे होतं की पांडुरंग, म्हणजे ज्याचं खरं हा शब्द बहुतेक रुद्रशिव, जो पांढरा देव म्हटला जातो, त्याच्यापासून हा शब्द आलेला असावा किंवा आलेला आहे. आणि पांडुरंग हा 13व्या शतकापर्यंत अतिशय लोकप्रिय होतो महाराष्ट्रात. जशा कृषक जाती सबळ होत जातात तशा त्या विठोबाचं रूपांतर जे विठोबाला स्वीकारत तर जातात एकीकडे, पण विठोबाचं रूपांतर वैष्णव देवामध्ये, म्हणजे विष्णूचा अवतार म्हणून त्या रूपात त्या करतात. जेव्हा की धनगरांमध्ये हाच देव हा शैव रूपात असतो. अशा पद्धतीने एक चातुर्वर्ण्याधिष्ठित समाज आणि चातुर्वर्ण्य चौकटीच्या बाहेर राहिलेला समाज याची सरमिसळ महाराष्ट्रात झालेली दिसते. आणि तोपर्यंत धर्मसत्ता ही खूप प्रबळ झालेली दिसते, खूप हावी झालेली दिसते 13व्या शतकाच्या पुढे 14व्या 15व्या शतकामध्ये. इतकं की देवाची आराधनाही करायची असेल तुम्हाला तर तुम्हाला मध्ये बडग्यांच्या रूपात पुरोहित वर्ग हा मध्ये येतो. आणि त्यामुळे त्याला आव्हान देण्यासाठी, ब्राह्मणवादाला विरोध करण्यासाठी म्हणून कुणबी, माळी, तेली हे चातुर्वर्ण्याधिष्ठित जो हा समाज आहे, हा समाज कुठेतरी विठोबाच्या आश्रयाला जातो. जो विठोबा एका समताधिष्ठित धनगर जमातीचा जी एक जात चातुर्वर्ण्याधिष्ठित जातीच्या बाहेर आहे, समतावादी आहे, त्या देवाला हे स्वीकारतात. खरं तर ब्राह्मणांचं स्थान काय होतं या सगळ्या संघर्षामध्ये? त्यांनी काय केलं होतं की हे जे लेयर्स एकावर एक इथे स्थायिक होत जातात आणि त्यातले काही उत्कर्ष पावतात, काही त्यांचा तेवढा उत्कर्ष होऊ शकत नाही, ऐहिक प्रगती त्यांची होऊ शकत नाही. तर मग ही का बरं होत नाही आहे बा? तर ब्राह्मण असं सांगतात, इंटरप्रिट करतात या असमानतेला की हे म्हणजे गीतेचं जे तत्वज्ञान आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र वगैरे, तर हे देवानेच निर्मित केलेली ही देवाने निर्माण केलेली ही असमानता आहे. अशा पद्धतीने हे तत्वज्ञान लोकांच्या गळी उतरवण्याचं काम ब्राह्मण समाज करत होता. आणि त्याच्यामुळे असंतोष नाहीसा व्हायचा, समाजातला असंतोष त्याच्यामुळे नाहीसा होत होता. कोणाला दुसऱ्यांबद्दल असूया वाटण्याचं कारण उरायचं नाही. पण याचाच परिणाम असा झाला की पुढे ह्या ज्या कुणबी, माळी जाती यांना पुढे धर्मसत्तेमध्ये काहीही स्थान मिळेन असं झालं. आणि त्यावेळी मग त्या या विठोबाच्या आश्रयाला गेलेल्या आहे किंवा विठोबाच्या भक्तीमध्ये, भक्तीच्या रूपात ते त्यांचं धर्मसत्तेतलं स्थान हे मिळवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे पशुपालकांमध्ये असलेल्या समानतेचं प्रतीक हा विठोबा बनतो. आणि त्याच काळात आणखीन एक घटना घडलेली असते. सूफीवाद जो आहे, सूफी परंपरा, ती महाराष्ट्राला अवगत होते.
सुफी परंपरेत सुद्धा त्याच्यामध्येही एक एक जो मोकळेपणा असतो की ईश्वराची भक्ती कोणीही करू शकतात, हे जे एक तत्वज्ञान सुफी परंपरा शिकवते, ते सुद्धा त्या काळातल्या महाराष्ट्राने ज्याची एक खरं तर गळचेपी होत होती धर्मसत्तेच्या त्या चौकटीमध्ये, तर त्या काळातल्या महाराष्ट्राने ती संकल्पना स्वीकारलेली दिसते आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की भक्ती संप्रदायाच्या रूपात, वारकरी संप्रदायाच्या रूपात एक एक्सप्रेशन समतावादाचं, ब्राह्मणवादाला विरोध करण्याचं एक विद्रोह हा जो आहे हा तुकारामांच्या अभंगांमधून आणि इतर अनेक वारकरी संतांच्या अभंगांमधून आपल्याला होत असलेला दिसतो. तुकाराम महाराज तर सरळच म्हणतात, देव काही उच्च नीच बघत नाही आणि तो फक्त त्या भक्ताच्या मनातला भाव बघतो. तर या सगळ्या तत्वज्ञानाची वाहक जी भाषा बनते ती भाषा म्हणजे मराठी भाषा असते आणि त्याला चालना देण्याचं काम बिजापूरचा इब्राहिम आदिलशाह एक हा करतो. हा इब्राहिम आदिलशाह एक हा 1535 मध्ये गादीवर बसतो आणि गादीवर बसल्या बसल्या पहिले तर फारसी भाषेला बाजूला करतो. अनेक बदल तो त्याच्या दरबारात करत असतो, केलेला आहे त्यांनी. आणि एक सगळ्यात मोठा एक जो पथ्यावर पडला महाराष्ट्र धर्माच्या तो बदल म्हणजे मराठी भाषेला आणि कानडी भाषेला, वर्नॅक्युलर लँग्वेजेस ह्या त्यांनी आपल्या राजकीय प्रक्रियेमध्ये आणल्या, प्रशासनाच्या भाषाच बनवल्या, मराठीला प्रशासनाची भाषा बनवली. महसूल किंवा कर प्रणाली, न्याय प्रणाली या सर्व मराठी भाषेत आणल्या गेल्या. न्याय प्रणाली मराठीत आणल्यामुळे काय झालं की गाव खेड्यातून लोकांना काही तंटे बखेडे झाले तर आपण न्याय मागितला पाहिजे, सुलतानाकडे न्याय मागितला पाहिजे अशी इच्छा निर्माण झाली. त्याच्यामुळे सगळे काय म्हणूया त्याची सर्व कागदपत्र, पुरावे आणि ज्याला हे म्हणता येईल एव्हिडन्सेस घेणं आणि त्याला क्रॉस एक्झामिन करणं, हे जे सगळे वाद संवाद वगैरे आहे हे सर्व मराठी भाषेत लिहिले गेले. या एका गोष्टीमुळे मराठी भाषेला एक खूप जोरदार चालना मिळाली ही आदिलशहाच्या राज्यामध्ये. तोपर्यंत बहामनी सुलतानांच्या काळापासून कागदाचा शोध पण लागलेला होता किंवा अरबी व्यापारामध्ये, अरबांसोबत होणाऱ्या व्यापारामध्ये ते एक टेक्निक महाराष्ट्रामध्ये आलेलं होतं. त्यामुळे मराठी भाषा ही कागदावर लिहिली जाणं आणि अभंग वगैरे हे कागदावर लिहिले जाणं म्हणजे तुकारामांची गाथा जी इंद्रायणी नदीत बुडवली जाते त्याच्यानंतर ती पुन्हा प्रकट होते, म्हणजे ती त्यांच्या अनुयायांनी ती लिहून ठेवलेली असते, ती सगळी पुन्हा जमा होते आणि ती पुढे जिवंत राहते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या महाराष्ट्र धर्मासाठी किंवा ह्याचं एक कल्मिनेशन या स्वरूपात होतं की एक महाराष्ट्र धर्म म्हणून किंवा एक मराठा म्हणून किंवा मराठी म्हणून एक ओळख या सर्व जनसमुदायाची निर्माण होते. आता आणखीन एक भाग सुलतानशाह्यांच्या काळामध्ये होतो जो पुन्हा हिंदवी स्वराज्याला कसा पूरक ठरला. तर सुलतानशाह्यांनी जेव्हा त्यांच्या फौजेमध्ये भरती केली, बारागीर म्हणून किंवा योद्धे म्हणून त्यांनी जे सैनिकीकरण केलं किंवा सैनिक जे निवडले त्याच्यामध्ये त्यांनी जात पात धर्म पाहिला नाही. म्हणजे हा जो पूर्वीच
भक्ती परंपरेतून निर्माण झालेला समानतावाद होता. तो समानतावाद सुलतानशाह्यांनी आणखीन पुढे नेला, तो सैनिकीकरणाच्या स्वरूपात. त्यांनी कोणत्याही जातीतला आणि कोणत्याही धर्मातला, म्हणजे हिंदू असला तरी आणि हिंदूंमधल्या कुठल्याही जातीतला असला, अस्पृश्य का असेना, शूद्र का असेना, त्या व्यक्तीचं जे शौर्य आणि त्याचं लढवय्येपण पाहून आणि त्याची आपली फौज निर्माण करण्याची, किती फौज तो बाळगू शकतो, त्याची कॅपॅसिटी पाहून त्याला सरदार म्हणून नियुक्ती देणं किंवा त्याला वतनं देणं, पाटीलकी देशमुखी देणं, हे सुलतानशाह्यांनी सुरू केलं. त्यामुळे झालं असं की हा जो एक समानतावादाचा एक आधीच जे बीज एक पेरलं गेलं होतं महाराष्ट्रामध्ये, ते सुलतानशाह्यांच्या काळामध्ये आणखीन पुढे गेलं आणि सैनिकीकरणामुळे हा समाज आणखीन सशक्त बनला. उत्तरेतल्या किंवा हिंदुस्थान्यांना टक्कर देऊ शकला आणि अकबराला टक्कर देणारा तर पहिला होता तो म्हणजे मलिक अंबर. तेव्हा खरं तर अहमदनगरची सुलतानशाही त्याच्यामध्ये खूप दुफळी माजलेली होती, पण मलिक अंबर एक गुलाम पेशवा असतो, तो एक पपेट सुलतान बसवतो गादीवर आणि स्वतः सगळी सूत्र हातात घेऊन तो अकबराला विरोध करतो, अकबराला धूळ चारतो आणि उत्तरेत परत पाठवतो. या मलिक अंबराचा उजवा हात असतात मालोजी भोसला. मालोजी भोसला यांच्यामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पाहिजे किंवा आपण उत्तरेची गुलामगिरी करायला नको, ही जी भावना असते ती तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये असते. त्यांनी मलिक अंबरला साथ दिलेली असते अकबराशी लढण्यामध्ये आणि त्यांचा मुलगा शहाजी राजे म्हणजे यांच्यामध्येही ते हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पाहिजे आणि उत्तरेचा आपण मंडलिक व्हायला नको वगैरे ही भावना त्यांच्यामध्ये देखील असते. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना हे बाळकडू मिळालेलं आहे ते हे खरं म्हटलं मॅक्स महाराष्ट्रावर की मासळीच्या पिल्लाला काही पोहायला शिकवावं लागत नाही, त्याला ते प्रशिक्षण आपोआप घरातल्या घरातच त्याच्यातच मिळत असतं. तर कोणीच बाहेरचा गुरु होण्याची गरज नव्हती शिवाजी महाराजांना, कारण त्यांचे वडील शहाजीराजे ते स्वप्न बाळगून होते. मालोजी भोसला हे देखील ते स्वप्न बाळगून होते स्वराज्य स्थापन करण्याचं. फक्त असं झालं होतं की शहाजीराजेच्या काळात एक बदल असा झाला होता दिल्लीच्या मुघल बादशहाच्या राज्यकारभारामध्ये की शहाजहांनी मराठ्यांना सुद्धा मानसबदारी द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे बरेचसे मराठे फुटले आणि ते शहाजीला किंवा दिल्ली च्या सल्तनतेला किंवा दिल्लीच्या बादशहाला ते त्यांच्यामध्ये सामील झाले. म्हणून शहाजीराजांचं स्वप्न त्या काळात पूर्ण होऊ शकलं नाही. त्यांना मराठा सरदारांची सुद्धा तेवढी साथ लाभली नाही. नंतर मात्र शिवाजी महाराजांनी पुन्हा मावळ खोऱ्यातून त्यांना सैनिक मिळत गेले, लढवय्ये मिळत गेले, शूरवीर मिळत गेले आणि हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराज जे छत्रपती होतात, राज्याभिषेक करतात, त्या स्वरूपात हे हिंदवी स्वराज्य एक त्याचं मॅनिफेस्टेशन झालं, त्याला आकार आला. तर मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र धर्म किंवा हिंदवी स्वराज्य ह्याची जी ठळक लक्षणं होती ती म्हणजे हिंदू धर्माचं राज्य, धर्मस्थापना, धर्मसंस्थापना वगैरे वगैरे हे अजिबातच नव्हतं.
उलट समानतावाद, मराठी भाषा आणि विठ्ठल हे दैवत हे या हिंदवी स्वराज्याचं ची ठळक लक्षणं होती आणि त्यालाच स्वामी रामदास हे विरोध करतात. कसा करतात ते सांगते मी तुम्हाला. रामदास स्वामी एका अभंगात म्हणतात, ते हे तर सांगतातच ते की ब्राह्मण कसे श्रेष्ठ आहे वगैरे, पण ब्राह्मणांना कसा त्रास होतो आहे ते सांगताना ते म्हणतात, पुण्यक्षेत्रे ती मोडावी आणि ब्राह्मणने पिडावी, पुण्यवंत ते मरावे, पापी चिरंजीव व्हावे. म्हणजे पापी कोण हे तेही हेच ठरवणार. धर्मवृत्ती हे बुडावी, धर्मवृत्ती कोणती यांची हे सांगतील ते. शास्त्र मर्यादा सांडावी, रामदास म्हणे देवे, बौद्ध होऊनी बैसावे. म्हणजे इकडे ब्राह्मणांना पिडलं जात आहे आणि तू देवा बौद्ध होऊन बसलाय, म्हणजे विठोबा हे जे दैवत आहे हे काही आमच्याकडे लक्ष देत नाही आहे, अशा पद्धतीने ते तक्रार करतायत. आता आणखीन एक तक्रार त्यांची एका ठिकाणी आहे बरं का. ते एका ठिकाणी म्हणतात, ते म्हणतात, नीच प्राणी गुरुत्व पावला, तेथे आचारची बुडाला. आता नीच कोण ते हेच ठरवणार, म्हणजे जो ब्राह्मण नाही तो नीच. वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. त्यामुळे रामदास स्वामींच्या काळापर्यंत ज्या भक्ती परंपरेने जे एक रूप घेतलं होतं ब्राह्मणवादाच्या विरोधात, त्यांनी हे म्हटलं होतं की आम्हाला ब्राह्मणांची गरजच नाही, आम्हाला या बडग्यांची गरजच नाही, आम्हाला या पुरोहित वर्गाची गरजच नाही, आम्ही आहे आणि देव आहे, आमच्या मधात दुसरं कोणीच नाही. तर यामुळे झालं असं की हे वेदशास्त्र संपन्न जे ब्राह्मण होते त्यांचं महत्त्व नक्कीच त्या समाजामध्ये कमी झालं असेल आणि त्यामुळे सगळ्या रामदास स्वामींचा जो थैथयाट आहे, राग आहे, तो या विठोबा या देवाबद्दल आपल्याला ते एक्सप्रेस करताना दिसतात. पुढे ते काय म्हणतात ऐका. कित्येक दावल भलकास जाती, कित्येक पीरास भजती. पीरांना सुद्धा भजण्याची एक भजत होते तेव्हाचे लोक. म्हणजे त्या काळचा जो मराठा समाज होता हा हिंदू मुसलमान भेद करत नव्हता, हे यावरून स्पष्ट होते. कित्येक तुरुक होती, आपले इच्छेने मुसलमान व्हायचे. पदार्थ मात्र तितुका गेला नुसता, देशची उरला येणे करता, बहुताला संकट झाले, माणसं खावया आणखीन. ते अशा तक्रारी करतायत. तर खरं तर त्या काळातल्या समाजामध्ये एक ऐहिक प्रगती होत होती. समाजाचं सैनिकीकरण खूप मोठ्या प्रमाणात होत होतं आणि महाराष्ट्र धर्म या पद्धतीने या 3 तत्वांवर उदयाला आलेला होता. विठ्ठल हे दैवत, मराठी भाषा आणि समानतावाद. आणि जेव्हा हा समानतावाद पाहवलं जात नव्हतं रामदास स्वामी समर्थांकडून, तेव्हा ते विठ्ठल या देवाला सुद्धा, म्हणजे खरं तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर ते घाला घालतात आणि ते रामाचा प्रचार करतात. रामदास स्वामी ज्या रामाचा प्रचार करतायत तो राम सुद्धा चातुर्वर्ण्यवादी आहे. म्हणजे संस्कृत संहितांमध्ये ज्या पद्धतीचा राम चातुर्वर्ण्यवादाचं संरक्षण करणारा राम आहे, तो त्या रामाचा प्रचार त्यांनी केलेला आहे. महाराष्ट्रात मात्र रामदास स्वामींच्या काळात विठोबाचं जे विठोबा विष्णूचं रूप म्हणून स्वीकारला गेलेला होता हे आपण पाहिलंच आहे आधी. पण विठोबाचं रूपही काही एक वर्चस्ववादी विष्णूचं किंवा कृष्णाचं रूप अशा पद्धतीने स्वीकारलं गेलेलं नव्हतं. तर महाराष्ट्रातला विठोबा, महाराष्ट्रातला विष्णू किंवा हरी हे
एक सखा बंधू, संकटात सोबत देणारा, आपली शक्ती वापरून सर्व संकटांचं निराकरण करणारा असं नव्हे, तर भक्त ज्या संकटातून जात आहेत त्याच्यामध्ये त्यांना साथ देणारा अशा पद्धतीचा विष्णू त्यावेळेचं एकूणच संत साहित्य जे आहे त्याच्यामध्ये रंगवला गेलेला आहे. त्या पद्धतीचा विठोबा त्यावेळी रंगवला गेलेला आहे. मात्र इकडे रामदास स्वामी एका अभंगामध्ये काय म्हणतात, देवद्रोही तितुके कुत्ते मारुनी घालावे परवते, देवदास पावती फत्ते यदर्थी संशय नाही, देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बुडवावा की बडवावा धर्मस्थापनेसाठी. तर असा हा भागवत धर्म त्यावेळी जो उदयाला आलेला होता, त्याचा झेंडा फडकत होता महाराष्ट्रामध्ये. वारकरी संप्रदाय त्याच्या अगदी बहरात होता. त्यावेळी रामदास स्वामी हे सांगतायत की मुलुख बुडवावा की बडवावा धर्मस्थापनेसाठी. म्हणजे कोणत्या धर्मस्थापनेसाठी? तर जे इथे विष्णूचं रूप स्वीकारलं गेलं होतं महाराष्ट्रामध्ये, बंधू सखा आपल्या बरोबरीचा, ते रूप पालटून वर्णवर्चस्ववादी रामाचं स्वरूप इथे पुन्हा एस्टॅब्लिश करण्यासाठी म्हणून रामदास स्वामींचा प्रचार चाललेला होता. आणि हा शिवाजी महाराज ज्या पद्धतीने कारभार करत होते त्याच्या किती विपरीत होता. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं त्यांच्या सैनिकांना की तुम्ही शत्रूच्या प्रदेशात जरी गेलात तरी तिथेही शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा तुम्ही हात लावायला नको, किंवा जेव्हा कुठे युद्धजन्य परिस्थिती असते त्यावेळी तिथल्या गावातली माणसं, गावातलं पशुधन हे कुठेतरी सुरक्षित ठिकाणी हलवा आणि मग युद्धाला तोंड फोडा, अशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश शिवाजी महाराज देत होते. त्यामुळे मुलुख बुडवावा की बडवावा धर्मस्थापनेसाठी ही जी शिकवण आहे रामदास स्वामींची, ती शिवाजी महाराजांनी कधी ऐकली आणि त्याच्यावर कधी अंमल केला असं तरी जाणवत नाही. नागपूरला एक स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर विद्यापीठामध्ये NK बेहेरे नावाचे एक प्राध्यापक होते. मराठी विभागाचे विभाग प्रमुख होते ते, आणि ते सतत मराठा रेनाईसा याच्यावरती व्याख्यानं देत फिरायचे. हिंदुत्ववादी विचारांचे होते. त्यांनी त्यांच्या व्याख्यानांचं नंतर एक पुस्तक पण काढलं. ते पुस्तक माझ्यासमोर आहे. आणि या पुस्तकातच त्यांनी रामदासांची शिकवण ही तेव्हाच्या भक्ती परंपरेच्या कशी विरोधात जात होती हे सांगितलं आहे. त्यांनी एके ठिकाणी लिहिलंय, इट्स अग्रेसिव्ह फॉर्म ऑफ वैष्णविझम. एक मिनिट. This aggressive form of Vaishnavism is preached by Ramdas is known as महाराष्ट्र धर्म. आता महाराष्ट्र धर्म जसा श्रीमंत कोकाटे साहेबांनी, पार्थ साहेबांनी सांगितलं तेव्हा 12व्या-13व्या शतकापासूनच हा शब्द वापरला जात होता. पण हिंदुत्ववाद्यांना नेहमी हे सांगायचं असतं की रामदास स्वामींनीच महाराष्ट्र धर्म सांगितला महाराष्ट्राला, त्याच्यामुळे यांनी असं लिहिलेलं आहे. This aggressive form of Vaishnavism is preached by Ramdas is known as Maharashtra Dharma. Its passive form is manifested in the teachings of the 100 and odd great saints from Jnaneshwar to Tukaram is Bhagavata Dharma. When Bhagavad Dharma was at its height of glory and Tukaram was preaching the gospel of love, peace and spiritual contentment, Ramdas, who was his contemporary, preached to the united Maharashtra nation the worship of Rama, Bhavani and Hanuman, and goaded them to drive out the foreign Muslim rulers from the country and liberate the Hindus from bondage and save Hinduism from extinction and death by imitating the examples of Rama and Hanuman. हे हिंदुत्ववादी विचारवंत मान्य करतात. त्याच्यावरती विस्तृत त्यांचा निबंधच आहे की कसं रामदास स्वामी त्यावेळेच्या भागवत धर्माच्या विरोधात महाराष्ट्राला शिकवत होते. आणि
त्यांची शिकवणी किंवा त्यांचं गुरुपद शिवाजी महाराजांनी स्वीकारलं नाही, म्हणूनच आज आपण इतक्या अभिमानाने शिवाजी महाराजांचं नाव घेऊ शकतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे रामदास स्वामी कधीही शिवाजी महाराजांचे गुरु होऊ शकत नाहीत, इतकं बोलून मी हा विषय संपवते.